नमस्कार मंडळी. कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? चला तर मग आज आपण श्री गजानन महाराजांची एक नवीन कथा पाहूयात. मुंड गावामध्ये बायजा नावाची श्री महाराजांची एक महिला भक्त राहत होती. तिच्या वडिलांचे नाव शिवराम आणि आईचे नाव भुलाबाई होते. त्या काळच्या प्रथेप्रमाणे बायजाचे लहानपणीच लग्न झाले होते. पुढे ती वयात आली आणि गर्भधानासाठी तिचे आईवडील तिला तिच्या नवऱ्याकडे घेऊन गेले. पण तिचा पती शंड निघाला. दोघांनाही अतिशय दुःख झाले. तेव्हा शिवराम आपल्या बायकोला म्हणाला, आपण हिला काही दिवस नवऱ्याकडेच ठेवूया. औषध पाणी केले तर कदाचित तिच्या नवऱ्याला पुन्हा पुरुषत्व येईल. त्यांचा संसार सुखाचा होईल. अशी चर्चा करून बायजाला तिच्या पतीकडे सासरी ठेवून ती दोघे मुंडगावला परत गेली. बायजा दिसायला अतिशय सुंदर होती. आधीच तारुण्य त्यात देखणेपणा. त्यामुळे तिच्या थोरल्या धीराच्या मनात तिच्याविषयी पाप निर्माण झाले. तो तिला जाता येता छेडू लागला. मी तुला तुझ्या पतीप्रमाणे आहे. तुला जन्मभर सांभाळ करीन आणि असे तुझे तारुण्य तू असे वाया घालू नकोस. तू वेडी आहेस का? असे येता जाता तिला ऐकवू लागला. पण बायजा प्रत्येक वेळी त्याला टाळायची, नकार द्यायची. दुःखी कष्टी बायजा रोज श्री गजानन महाराजांची प्रार्थना करायची. ती गजानन महाराजांची थोर भक्त होती. महाराज, मी आपली भक्त आहे. मला जन्मभर आपली सेवा करायची आहे. माझे तुम्ही रक्षण करा. माझ्या शरीराला परपुरुषाचा स्पर्श होऊ देऊ नका, असे ती रोज म्हणत असे. व गजानन महाराजांचे नामस्मरण ती अगदी मनापासून करीत असे. असेच दिवस जात होते आणि एका रात्री कामवासनेने पछाडलेला तिचा धीर तिच्या जवळ आला. तिला त्रास देऊ लागला. ती विनवू लागली, अहो बावजी, तुम्ही मला वडिलांसारखे आहात. हा नाद सोडा, मला त्रास देऊ नका. परंतु कामातूर धीराला तिने परोपरीने समजावून सांगितले. पण कामातुरांना न भयम न लज्जा. बायजेचा हात धरण्यासाठी तो पुढे येऊ लागला. आता नको ते होणार या विचाराने घाबरलेली बायजा मनातल्या मनात श्री महाराजांची आर्ततेने प्रार्थना करू लागली. इतक्यात चमत्कार झाला. थोरल्या धीराचा मुलगा अचानक माडीवरून खाली पडला. त्याला खूप मार लागला. घरात गोंधळ झाला. बायजा धावतच खाली गेली. तिने त्या मुलाला उचलले, त्याला औषध पाणी केले आणि नंतर ती धीराला म्हणाली, आता तरी हा वाईट नाद सोडून द्या. घाबरलेल्या धीराने बायजाचा धसकाच घेतला आणि तिचा नाद सोडून दिला. काही दिवसांनी बायजेचे आईवडील तिला घेऊन मुंडगावला आले. एक दिवस भुलाबाई आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो ऐकलत का? आपण आपल्या बायजेला घेऊन शेगावला जाऊ. तिची श्री महाराजांवर फार भक्ती व श्रद्धा आहे. तिला त्यांच्या चरणी घालू आणि तिच्या नशिबात काय आहे हे श्री महाराजांना विचारू. बायकोचे म्हणणे शिवरामला पटले आणि एक दिवस ते तिघेजण शेगावला आले. बायजेला श्री चरणांवर घालून तिची आई महाराजांना म्हणाली, महाराज, हिची कूस उजू द्यावं. हिला मुलबाळ होऊ द्या. महाराज तिच्याकडे पाहत म्हणाले, अगं, हिच्या नशिबामध्ये पुत्रसुख संसारसुख काहीच नाही. ही जन्मभर कुमारिकाच राहणार आहे. जगातले सगळे पुरुष हिला भावाप्रमाणे आणि वडिलांप्रमाणे आहेत. श्रींचे बोल ऐकून त्या दोघांना अतिशय वाईट वाटले. पण आता जन्मभर सद्गुरूंची सेवा आपल्याला करायला मिळणार या विचाराने बायजेला मात्र आनंद झाला. तिची गुरुश्रद्धा अधिक दृढ झाली. नंतर बायजेसह ते मुंडगावी परत आले. बायजा मुंडगावातच राहू लागली. मुंडगावच्या श्रींचा भक्त पुंडलिक रोज बायजेबरोबर तिला घेऊन शेगावला श्रींची सेवा करण्यासाठी येत होता. दोघेही तरुण होते. साहजिकच लोक त्यांच्याबद्दल नाना प्रकारच्या शंका घेऊ लागले. त्यांची टिंगलटवाळी करू लागली. त्यांच्या शरीर संबंधाच्या वावड्या ते उठवू लागले. पण त्या दोघांच्या मनात अजिबात पाप नव्हते.
बायजेच्या आईच्या कानावर या गोष्टी गेल्या. ती बायजेला नको नको ते बोलली आणि आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो ही तरणी ताठी पोर घरात ठेवणं चांगलं नाही हो. कोणीतरी एखादा माळ्याचा मुलगा पहा आणि हिचं लग्न लावून टाका. नाहीतर आपण शेगावला जाऊन गुरु महाराजांनाच सांगू. त्यांना असले पाप अजिबात आवडणार नाही. ते काहीतरी सल्ला देतीलच. जायचं का मग शेगावला? बायकोच्या आग्रहाने शिवराम बायजेला घेऊन परत शेगावच्या मठात आला. योगायोगाने पुंडलिकही तेथे आला होता. त्या सर्वांनी सद्गुरूंचे दर्शन केले आणि त्यांच्यासमोर बसले. तेव्हा श्री महाराज एकदम पुंडलिकला म्हणाले, पुंडलिका, ही बायजा तुझी गेल्या जन्मीची बहीण आहे बरं का. मागच्या जन्मी तुझी बहीण आणि तू तिचा भाऊ होता बरं का. नंतर भुलाबाईकडे पाहत बोलले, हिला बोल लावू नका. ही दोघं मनाने अतिशय स्वच्छ आहेत. हिचं लग्न करण्याचा विचारही मनात तुम्ही आणू नका, कारण हिच्या नशिबात नवराच नाही आहे. ही आमची जनाबाई आहे. ही आमची जनाबाई आहे. नामदेव जसा जनाबाईचा गुरु होता ना, तसा मी हिचा गुरु आहे, असे प्रत्यक्ष गजानन महाराजांनी भुलाबाईला सांगितले. आता यापुढे माझ्या जनाबाईला कोणीही त्रास देऊ नका बरं का. श्री महाराजांचे बोलणे सर्वांनी मान्य केले. बायजेला त्यानंतर कोणीही त्रास दिला नाही आणि तेव्हापासून बायजा श्री महाराजांची अनन्य भक्त बनली. कशी वाटली तुम्हाला ही जनाबाई, गजानन महाराजांची जनाई कशी वाटली? मला सबस्क्राईब व लाईक करून नक्की कमेंटमध्ये सांगा. गजानन महाराज की जय.